सूत्र 2. मुक्तिमिच्छसि चेत्तात विषयान् विषवत् त्यज क्षमाजर्वदयातोषं सत्यम पीयूषवद भज. अष्टावक्र म्हणाले, हे जनक राजा, तुला जर मुक्ती हवी असेल तर सर्व विषय हे विष समजून त्यांचा त्याग कर. क्षमा, आर्जव, दया, समाधान आणि सत्य यांना अमृत मानून त्यांचा अंगीकार कर. नाथ म्हणतात, मुळात लक्षात घ्या, मुक्ती ही स्थिती नसून वृत्ती आहे, मनाची स्थिती आहे. तिचा बाह्य वस्तू परिस्थितीशी संबंध नाही. माणूस म्हणून जगताना अपेक्षित आणि आवश्यक जबाबदाऱ्या न पाळता त्यांच्याकडे पाठ फिरवून केवळ पोशाख बदलून घरदार सोडून भटकत राहणं म्हणजे सगळ्यातून मुक्त झालात असं नाही. मुक्ती म्हणजे भेकड पलायन नव्हे. तेव्हा मुक्ती ही वृत्ती व्हायला हवी. माणूस म्हणून जगायचं आहे, अगदी उत्तम रीतीनं जगायचं आहे. भौतिक यश, कीर्ती, संपदाही प्राप्त करायची आहे, पण त्यातली आणि त्यामागची आसक्ती सोडायची आहे. आसक्ती भले व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, शारीरिक सुख, आराम, आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा, राजकीय पद, सत्ता, अधिकार कशाचीही असो, तिच्या मागोमाग आशा, अपेक्षा आणि अहंकार येतातच. त्यांची तुष्टी करण्यात मनाची शक्ती आणि शांतीसुद्धा पणाला लावली जाते. परंतु आसक्तीच्या पूर्तीच्या भूतानं माणूस पुरता झपाटलेला असतो. विवेकालाही प्रसंगी त्यानं कुलूप बंद करायची तयारी ठेवलेली असते. आसक्ती लोभ, मोह, क्रोध, द्वेष यासह घृणा आणि चिंता अशा आपल्या घातक सहकार्यांसह मनात मुक्कामच ठोकते. मग त्यांना आणि तिला पळवून लावणं फार कठीण होतं. तेव्हा मुळावरच घाव घालायला हवा. आसक्तीलाच हद्दपार करायला हवं. तीच आपल्या पूर्तीसाठी अनेकविध कर्म करून घेते आणि माणसाला कर्मबंधनात जखडून टाकते. असं पहा, विष हे प्राणघातक असतं. प्राण म्हणजे चैतन्य, शक्ती. आसक्तीपायी विषयांचं आणि वासनांचं विष प्राशन केलं तर जीवनातील आनंद, चैतन्य नष्ट होणार, त्यांचा मृत्यू होणार हे नक्की. असं असताना तुम्हीच तुमच्या आनंदाच्या मृत्यूला कारणीभूत होणं हे शहाणपणाचं ठरेल का? तुम्हीच विचार करा. सर्व भौतिक विषयातील आसक्ती तुम्हाला कदाचित तात्कालिक सुख देऊ शकेलही, पण त्यातून आनंद, समाधान मिळणार नाही. आसक्तीची हाव कधीच संपत नाही. एकीच्या पूर्तीतून दुसरीचा जन्म कधी आणि कसा होतो हे कळतही नाही. ही आसक्तीची शृंखलाच तुम्हाला कर्मपाशात बांधून ठेवते. म्हणून वेळीच सावध व्हायला आणि सतत सावध राहायला हवं. सर्व विषयांचा मनापासून आणि मनातूनच त्याग करायला हवा. विषयासक्ती म्हणजे प्राणघातक षड्रिपूंसह चिंतेच्या ताब्यात जाणं आहे, याचं भान ठेवायला हवं. अष्टावक्र जनक राजाला नेमकं मर्म सांगत आहेत. अहंकार आणि चिंता माणसाचा जीवनरसच शोषून घेतात. क्षमा, आर्जव, दया, समाधान आणि सत्य ह्या चैतन्यदायी शक्ती आहेत. म्हणून त्यांना जीवनदायी आणि चिरकाल आनंद देणारं अमृत म्हटलं आहे. आसक्तीचं विष माणसातील माणूसपणही मारून टाकायला कचरत नाही. पण क्षमा, दया, समाधान आणि सत्य माणसाला त्याच्यातल्या माणूसपणासह, माणुसकीसह जिवंत ठेवणारं अमृत आहे. हे अमृतपान करायला हवं.
तेच चिरंतन आनंद देणारं आहे, देणार आहे. हे सार्वकालिक, सार्वत्रिक, सार्वजनीन सत्य आहे. ते ह्या जगात सगळीकडे लागू आहे. ते बदलणारं नाही, म्हणूनच तर सत्य आहे. तेच शांतिदायी आहे. त्याचा स्वीकार कर, असं सर्वज्ञ अष्टावक्र सांगत आहेत.